कैऱ्यांचा सीझन नुकताच चालू झालेला आहे। कैऱ्या म्हटलं की कैऱ्यांचे आपण भरपूर तिखट गोड भरपूर पदार्थ बनवून ठेवतो। अगदी ते वर्षभरापर्यंत छान टिकले जातात व वर्षभरापर्यंत आपण कैऱ्यांचा सीझन संपला तरी देखील त्याचा आनंद घेतो। त्यातीलच एक गोडाचा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे गुळंबा। आज आपण या व्हिडिओमध्ये अर्धा किलो कैऱ्यांचा गुळंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप बारीक सारीक टिप्ससह हा गुळंबा आज आपण बनवलेला आहे। त्याचबरोबर ह्या गुळंब्याला बुरशी लागू नये, वर्षभरापर्यंत तो छान टिकावा, रसरशीत होण्यासाठी, त्याचबरोबर गुळंब्याला अशी छान चकाकी येण्यासाठी तो कसा बनवायचा ते पाहूया। लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे आपण अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। अर्धा किलोमध्ये मोजून 4 कैऱ्या बसलेल्या आहेत। 4 कैऱ्या मी स्वच्छ चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत। त्याच्या पुढचं टोक आपण काढून घेतलेलं आहे। जो चिकाचा भाग असतो तो आपल्याला संपूर्ण चाकूने कापून टाकायचा आहे। त्यानंतर कैऱ्यांच्या साली आपण काढून घ्यायच्या आहेत। आपण सालाटण्याने काढू शकतो किंवा या पद्धतीने सुरीने किंवा चाकूने देखील कैऱ्यांच्या साली काढू शकतो। गुळंबा बनवण्यासाठी कैऱ्याच्या साली काढणं खूपच महत्त्वाचं आहे, कारण साली ह्या जास्त प्रमाणात शिजल्या जात नाही। बऱ्याचदा कैऱ्यांच्या साली भरपूर जाड असतात, त्यामुळे गुळंबा व्यवस्थित होत नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाची आपल्याला कैऱ्यांच्या साली काढून घ्यायच्या आहेत। कैऱ्या घेताना कैऱ्या जास्त पिकलेल्याही घ्यायच्या नाही किंवा एकदम कोवळ्या देखील घ्यायच्या नाही। 4 कैऱ्यांच्या आपण साली काढून घेऊया। 4ही कैऱ्यांच्या या पद्धतीने आपण साली काढून घेतलेल्या आहेत। कैऱ्या अजिबात ओलसर ठेवायच्या नाही, त्यामुळे त्याला बुरशी लागत नाही। पूर्णपणे कैऱ्या आपल्या कोरड्या आहेत। एक मोठा आपण ताट घेतलेला आहे, त्यामध्ये जी मोठी किसणी असते ती आपण ठेवून घेतलेली आहे। इथे आपल्याला मोठ्या किसणीचा वापर करायचा आहे, त्यामुळे कैऱ्यांचा किस देखील चांगला लांब लांब पडतो व असा लांब लांब किस वापरून जर आपण गुळंबा बनवला तर तो देखील चांगला मोकळा सुटसुटीत होतो व दिसायला सुद्धा हा गुळंबा खूपच छान दिसतो। या पद्धतीने लांब लांब आपण संपूर्ण 4ही कैऱ्या किसून घेऊया। तुम्ही बघू शकाल छान असा लांब लांब किस तयार होतो। चला तर मग सोप्या पद्धतीने 4ही कैऱ्या आपण किसून घेऊ। चारही कैऱ्या आपण किसून घेतलेल्या आहे। या पद्धतीने त्याचा चांगला लांब लांब किस तयार झालेला आहे। गुळंबा बनवण्यासाठी गुळाचं प्रमाण खूपच महत्त्वाचं आहे। इथे मी कैऱ्या जास्त आंबट वापरलेल्या आहेत किंवा ह्या कैऱ्या जास्त आंबट आहेत, त्यामुळे मी गुळाचं प्रमाण हे समान घेणार आहे। जितका आपला कैरीचा किस होणार आहे तितकाच आपल्याला गुळाची पावडर किंवा गुळाचा किस घ्यायचा आहे। कैऱ्या थोड्याशा कमी आंबट असतील तर तुम्ही इथे कैरीच्या किसाच्या अर्ध गुळाचं प्रमाण वापरू शकता। आता आपण वाटीने प्रमाण पाहूया। आपण हा किस किसून एका वाटीने चांगला भरून घेऊया। एकदम जास्त दाबून किस मी भरून घेतलेला नाही, तुम्ही बघू शकाल। संपूर्ण 1 वाटी किस आपण भरून घेतलेला आहे व थोडासा किस उरलेला आहे। साधारण अर्धी वाटीपेक्षा देखील थोडासा किस उरलेला आहे, म्हणजे 1 वाटी व एक साधारण मूठभर किस आपला उरलेला आहे। आता आपण गुळाचं प्रमाण पाहूया। त्याच वाटीमध्ये आपण गुळाची पावडर किंवा किसून घेतलेला गुळ घ्यायचा आहे। इथे मी गुळ एकदम बारीक आकारात किसून घेतलेला आहे। तुम्ही ते गुळ पावडर देखील वापरू शकता। गुळंबा बनवण्यासाठी एकदम जाड आपल्याला गुळ वापरायचा नाही किंवा एकदम खडे गुळाचे इथे वापरायचे नाहीत, एकदम बारीक केलेला गुळ वापरायचा आहे। दाबून न भरता संपूर्ण 1 वाटी भरून इथे आपण गुळ घेतलेला आहे। कैरीचा किस वाटीने मोजून 1 वाटी भरला होता, त्याकरिता 1 वाटी आपण गुळ किसून घेतलेला वापरलेला आहे व जो मूठभर कैरीचा किस वरती उरलेला होता त्याकरिता पुन्हा आपण मूठभर गुळाची पावडर टाकून घेतलेली आहे। साधारण एकदम फुल वाटी भरून 1 वाटी किस घेतलेला आहे व त्याच वाटीने मोजून 1 वाटी गुळ पावडर घेतलेली आहे। हे आपल्याला प्रमाण समप्रमाण ठेवायचं आहे। कैऱ्या जास्त प्रमाणात आंबट असतील तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही वाढवू शकता किंवा जास्त आंबट नसतील तर गुळाचं प्रमाण थोडंफार कमी करू शकता, पण हे प्रमाण अगदी अचूक आहे। गुळंबा बनवण्यासाठी गॅसवरती आपण स्टीलची कढई ठेवलेली आहे। इथे आपल्याला फक्त स्टीलचीच कढई वापरायची आहे। ॲल्युमिनियम, पितळ, तांब यातील कुठलेही भांडं इथे आपल्याला वापरायचं नाही। कढईमध्ये 2 चमचे आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत। तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण मूठभर काजू घेतलेले आहेत, 6 ते 7 लवंगा घेतलेल्या आहेत व 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। त्याचे आपण बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। तुपावरती साधारण अर्धा मिनिट हे चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। एकदम डार्क रंगावरती परतून घ्यायचे नाही। इथे आपण लवंगा व दालचिनी वापरल्यामुळे हा गुळंबा आपल्याला बाधत नाही किंवा गुळंबा खाल्ल्यामुळे आपल्याला खोकला होणार नाही, कारण लवंगा खोकल्यावर किती औषधी आहेत हे तर सर्वांनाच माहिती आहे।
त्यामुळे हे चवीला देखील खूप छान लागतात व आपल्याला कुठलाही त्रास देखील होणार नाही। काजू टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। लवंगा व दालचिनी चांगली परतून झाली की यामध्ये आपण संपूर्ण घेतलेला कैऱ्यांचा किस टाकून घ्यायचा आहे व तुपावरती 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे। ह्या गुळंब्याला वर्षभर तो चांगला टिकावं, त्याला बुरशी लागू नये याकरता इथे आपल्याला कैऱ्या चांगल्या पुसून स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहे व कैऱ्यांचा किस देखील चांगला कोरडा करून घ्यायचा आहे। त्यामुळे अजिबात वर्षभरापर्यंत कैरीचा गुळंबा किंवा आपण जो साखरांबा करतो तो देखील खराब होणार नाही। 1 मिनिटभर झालेला आहे। कैरीचा किस चांगला परतून झालेला आहे। यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ। गूळ टाकून मीडियम फ्लेमवर चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे किंवा मीडियम करायची आहे, कारण फास्ट फ्लेमवर जर आपण हे परतून घेतलं तर आपण इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। गूळ एकदम खाली लागू शकतो, कारण इथे आपण स्टीलची कढई वापरलेली आहे व गूळ एकदम पटकन खाली कढईला चिटकून तो जळू शकतो व त्यामुळे गुळांब्याचा कलर देखील थोडासा काळपट येऊ शकतो। त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम स्लो किंवा मीडियम फ्लेमवर साधारण अर्धा मिनिट हा गूळ आपल्याला चांगला या किसासोबत मिक्स करून घ्यायचा आहे। साधारण मिनिटभर गूळ आपण या कैरीच्या किसाबरोबर चांगला मिक्स करून घेतल्यानंतर गुळाचं चांगलं पाणी झालेलं आहे, तुम्ही बघू शकाल। जसजसं आपण हा शिजवत जाऊ तसतसं गुळाचं संपूर्ण पाणी होऊन त्या पाण्यामध्ये आपल्याला हा कैरीचा किस चांगला शिजवून घ्यायचा आहे। तो आपल्याला कितपत शिजवून घ्यायचा आहे ते मी पुढे सांगेन। तोपर्यंत मीडियम फ्लेमवर हा किस आपल्याला एक सतत सारखा हलवत राहायचा आहे। अजिबात गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची नाही। हळूहळू गुळाचं पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे। साधारण मध्ये मध्ये हलवत 4 ते 5 मिनिटं हा किस चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। साधारण पुन्हा 2 मिनिटं झालेली आहे, तुम्ही बघू शकाल। गुळाला आहे त्या आधीच्यापेक्षा देखील भरपूर पाणी सुटलेलं आहे। गुळाचं पूर्ण पाणी तयार झालेलं आहे। मध्ये मध्ये एक सतत हलवत आपल्याला हा किस पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। संपूर्णपणे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। गुळांबा बनवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। यापेक्षा जास्त घट्ट हा गुळांबा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही। गुळांबा छान रसरशीत होण्यासाठी तो कसा ओळखायचा? पाक थोडासा आटत आला, थोडंफार पाणी राहिलं, थोडासा ओलसर राहिला की हातांवरती गुळाचा पाक असा घेऊन चेक करायचा आहे। एक तारी पाक तयार झाला की समजून घ्यायचं गुळांबा परफेक्ट तयार झालेला आहे। साखरेचा पाक देखील आपल्याला असाच ओळखायचा आहे। साखरांबा बनवण्यासाठी देखील याच पद्धतीने चेक करायचं आहे। सोप्या पद्धतीने गुळांबा बनवून तयार झालेला आहे। गॅसची फ्लेम आपण बंद करूया। गुळांबा पूर्णपणे आपण थंड करून घेऊ व त्यानंतर बाउलमध्ये सर्व करूया। ह्या गुळांब्याला बुरशी लागू नये, वर्षभरापर्यंत तो छान टिकावा याकरता आपण काही खास टिप्स पाहिलेल्या आहेत। त्या म्हणजे आपण ज्या कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ कोरड्या करून घ्यायच्या आहे। जो किस आपण तयार करून घेणार आहोत तो किस देखील चांगला आपल्याला कोरडा करून घ्यायचा आहे। त्यामध्ये थोडासा जरी ओलावा असेल तर वर्षभरापर्यंत हा गुळांबा टिकला जात नाही, त्याला बुरशी चढते। त्याचबरोबर ह्या गुळांब्याला छान चकाकी शाईन येण्याकरता इथे आपण 2 चमचे साजूक तूप वापरलेलं आहे, त्यामुळे ह्या गुळांब्याला छान चकाकी शाईन येते। तसेच इथे आपण थोडासा लालसर गुळ वापरलेला आहे, त्यामुळे हा गुळ पौष्टिक सुद्धा असतो व त्यामुळे ह्या गुळांब्याला रंग देखील खूप छान येतो व रंग देखील अजिबात बदलत नाही। संपूर्णपणे गुळांबा छान आपण थंड करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकाल। एकदम मस्त रंग देखील खूप छान आलेला आहे व रसरशीत हा गुळ घालून बनवलेला गुळांबा तयार झालेला आहे। गुळांबा आपण एका बाउलमध्ये सर्व करूया। खूप मस्त रसरशीत गुळ घालून बनवलेला गुळांबा तयार झालेला आहे। मस्त छान त्याला चकाकी आलेली आहे, शाईन आलेली आहे, रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। त्याचबरोबर तो थंड झालेला आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकाल अगदी छान रसरशीत झालेला आहे। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने अर्धा किलो प्रमाणात परफेक्ट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशा